सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। गोपूज येथे जनता क्रांती दल महाराष्ट्राच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त व्याख्यान संपन्न। लोकराजा राजश्री शाहू महाराज जयंती जनता क्रांती दल महाराष्ट्र संघटनेचा 14वा वर्धापन दिन तसेच स्वर्गीय गणपत गंगाराम कमाणे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवार दिनांक 26 जून 2026 रोजी गोपूज तालुका खटाव येथे भारतीय संविधानातील सामाजिक न्याय व आजची स्थिती या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात उद्घाटक अण्णा वायदंडे, दिलीप तुपे, रामभाऊ सातपुते तसेच प्राध्यापक मोहन सदामते, रघुनाथ बाबर, मारुती घाडगे, पोपटराव वायदंडे, दत्ता केंगार, महादेव सकट, बापूराव करडे, ऋषिकेश वायदंडे, सतीश अवघडे, अनिल साठे, चंद्रकांत खुडे, पोपटराव आवळे व केंद्र प्रमुख आवळे यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। कार्यक्रमात प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर धनंजय होणमाने यांनी भारतीय संविधानातील सामाजिक न्याय, समता व बंधुता या मूल्यांचे महत्त्व विशद करताना वर्तमान स्थितीवर सखोल मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर विपिन वैराट होते। त्यांनी संविधानाच्या मूल्यांचे जतन करण्यासाठी समाजाने एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले। यावेळी गोपूजचे माजी सरपंच बाबासाहेब घारगे, शेतकरी संघटनेचे नेते दत्तात्रय घारगे, विकास सोसायटी चेअरमन विनोद खराडे, लोकमतचे पत्रकार रशीद शेख, माजी उपसरपंच बाळासाहेब चव्हाण तसेच जनता क्रांती दलाचे नितीन वायदंडे, विकास सकट, अजित पाटोळे, अजित वायदंडे, नानासाहेब पाटसुपे, शंकर कमाणे, अरविंद भिसे, ॲडव्होकेट स्वप्नील भिसे, प्रकाश वायदंडे, शिवाजी पाटील, महादेव पाटोळे, बजरंग आवळे, माधव बाबर, रमेश सकट, रविराज सकट, सागर काळे, लहू भिसे, कैलास माने, तानाजी इंगळे, सुखदेव इंगळे, कोर्टीचे संतोष वायदंडे, संजय त्र्यंबके, दादा तोरणे, दीपक तुपे, दत्ता कमाणे, सुभाष साठे, सोहेल मुलाणी, प्राध्यापक सविता शंकपाळ, ॲडव्होकेट कोमल कमाणे यांच्यासह सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे नियोजन यशस्वीरित्या पार पडले। शेवटी उपस्थित मान्यवर, कार्यकर्ते व नागरिकांचे माननीय सत्यवान कमाणे व ॲडव्होकेट संतोष कमाणे यांनी आभार मानले। हा कार्यक्रमासाठी कोरेगाववरून सरांनी येऊन अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं। वक्ते आणि अध्यक्षांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन करून आजच्या दिवसाचं फलित केलं। यानंतर सर्वांना मला वाटतं फुलं पोचलेले आहेत, मार्गक्रमणा करत आहे। कधीतरी रामराज्य येईल, झाले रामराज्य, काय होणी अंबासी, धरणी धरी पीक गाई ओळल्या बसी। या भूमिकेतनं रामराज्य म्हणजे कोणतं रामराज्य? हे अयोध्येचं रामराज्य नव्हे। तुम्हाला खरं सांगून जातो, अयोध्येचे रामराज्य नव्हे। राम हा कालाचा पुत्र, दशरथाचा अनादी कालाचा आत्मा राम। तैसा हृदयामध्ये विरामो, हस्ता सर्व सुखाचा रामो, की भ्रांतीशी कामो विषयावरी। हा राम हा संतांनी आम्हाला आदेश घालून दिला आणि तो राम हा महत्वाचा होता। आणि त्या रामाचं स्वातंत्र्य संतांनी तुमच्या आमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला। खरी समता, खरं स्वातंत्र्य, खरं बंधुत्व हे संत साहित्यामध्ये होती। आणि तीच बीज खरे अर्थानं बाबासाहेबांना भावली, सातपुते सर। म्हणून बाबासाहेब एक दिवस मुंबईवरनं पंढरपूरला निघाले होते हे सांगत नाहीत पुरोगामीवाले। आणि पंढरपूरला निघाला असताना लोणावळ्यामध्ये गाडी बंद पडली आणि बाबासाहेबांचा मुक्काम लोणावळ्यामध्येच पडला। त्या मुखामामध्ये बाबासाहेबांनी जो ग्रंथ लिहिला, जो निबंध लिहिला, भुवांत विठोबा। भुवांत विठोबा, विठोबा कोण आहे हे बाबासाहेबांना बघायचं होतं, शोधायचं होतं। पण दुर्दैव झालं, बाबासाहेबांना पंढरपूरमध्ये पर्यंत येताच आलं नाही। पण तो निबंध मात्र प्रकाशित झाला गेला। तो निबंध एकदा बघामध्ये करे आणि मग हा संप्रदाय, हा समतेचा संप्रदाय आहे। आता भट्टाला गेला तो भाग द्या सोडून, आता डावणीला बांधला गेला तो भाग द्या सोडून, पण हा सगळा समतेचा विचार बाबासाहेबांच्या अगोदरही संतांनी मांडण्याचा प्रयत्न केला गेला। आणि तोच विचार क्रांती दल गेली 14 वर्ष तोच विचार घेऊन मार्गक्रमणा करण्याचा प्रयत्न करत आहे। स्वराज्याच्या मातीतनं बाबासाहेबांनी घेतली आणि खऱ्या अर्थानं समतेचं राज्य तुमच्या माझ्या वाटेला आलं। आणि त्या संविधानावरती बोलण्यासाठी वनमाने डॉक्टर इथे उपस्थित आहेत। मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं लोकराजा शाहू महाराज यांच्या क्रांतिकारी विचाराला
पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो, त्याचं स्मरण करतो. तसेच आमचे दाजी कालकथित गणपतराव कमाळे दाजी यांच्याही द्वितीय गुणानिमित्त खऱ्या अर्थाने विनम्र अभिवादन करतो. जनता क्रांती दलाचा 14वा वर्धापन दिन आहे. त्यांना खऱ्या अर्थाने सगळ्यांना मी एक चांगला संदेश देतो की आपण सगळीच आपण एकत्र होऊया, संघटित होऊया आणि संघर्षाने खऱ्या अर्थाला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बाबासाहेबांचा संदेश, कारण अण्णाभाऊंचा संदेश बाबाने निर्मित जवळ काही एकत्र आणले तर मजबूत अशी भिंत तयार होते. आपण जर घरापासून जिवंत माणसं आहोत, आपण जर काही एकत्र अडचण आले तर संघर्ष तयार होतं आणि एकदा का संघर्ष तयार झालं की कोणाची माहिती आपलं नाव काढायचे, अशा पद्धतीला काढी काढी गोळा करायचे काम ही कमानी बंधू करतायत. त्या काढीचा पेटीला आळा घालतायत, पेटी बांधतायत, भली मोठी गट रचतायत. त्याला फक्त या क्रांतीला आपण सहकार्य करूया या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्यांनी जनाबाईचा आधार घेतला आणि जनाबाई ही मातंग समाजाचे हे त्यांनी सिद्ध केलेले आहे. त्यांच्या पुस्तकाच्या उद्घाटन समारंभाला मी होतो. 485 पानांचा ग्रंथ लिहिला आहे आणि त्या ग्रंथांच्या माध्यमातून मातंग समाजाचे हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. मित्रांनो, सामाजिक न्याय आणि मातंग समाज असं ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की या सामाजिक न्यायासाठी आजचा जो दिवस आहे आणि आजच्या व्याख्यानाचा जो दिवस आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं आपण निवडला असं म्हणायला लागेल. कारण का स्वतः राजश्री शाहू महाराजांनी 1902 मध्ये आपल्या कालखंडामध्ये 50% आरक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे, दिलेला आहे. गंगाराम कांबळे नावाच्या माणसाला हॉटेल काढून दिलं. त्या हॉटेलमध्ये स्वतः राजे लवाजम्यासह चहा पिण्यासाठी जायचे. त्याचं कारण काय होतं तर ह्या सगळ्या मंडळींनी पाहिल्यानंतर ते सुद्धा त्या हॉटेलला जातील. आरक्षणाचा हेतूच तो होता की जे मागे राहिलेले ते किमान समांतरी आहे. म्हणजे तिथं आपल्याला असं दिसतं की समतेचा भाव होता आणि ही समता समस्त समाजामध्ये निर्माण व्हावी यासाठी म्हणून शाहू महाराजांनी काम केलं आणि आज शाहू जयंती आहे. बाबा कमानींचा मला आनंद वाटतो की दोन्ही चिरंजीव एक ऍडव्होकेट आणि एक उद्योजक आहेत आणि त्यांनी जनता क्रांती दल चालवलेला आहे. 14 वर्ष 14 वर्गातील 14 वर्ष हे काम करतायत. समाजासाठी काम करणं सोपं नाही. कारण का समाजासाठी काम करायचं असलं तर पहिला निकष असतो की शिव्या खायची तयारी ठेवायची. मला कल्पना आहे मी सोशल वर्क सोशल तेवढंच करतो कारण तर नोकरी आहे. तर मित्रांनो, अशा काळामध्ये 14 वर्ष जमान्यामध्ये काम करतायत. मला त्यांचा सारखा अभिमान वाटतं. आकाशाचं आकाश पण तुटत नाही, मातीचं माती पण मिटत नाही. आकाशाच्या आणि मातीच्या संघर्षात समाजाचं देणं फिटत नाही. परंतु हे फेडण्यासाठी म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे. न्याय हा शब्द जेव्हा येतो हा न्याय कुणालाही मिळत नाही मित्रांनो. न्याय फक्त सशक्त लोकांनाच मिळतो, दुर्बलांना न्याय मिळत नाही. भारताचं विधान होईल कारण काय ऍडव्होकेट संतोष इथं आहे म्हणाल काय न्याय व्यवस्थेत तुम्ही काय बोलताय आणि हे वास्तव परिस्थिती. जो सशक्त आहे त्याला न्याय मिळतो, जो बलवान आहे त्याला न्याय मिळतो, जो संघटित आहे त्याला न्याय मिळतो. आणि म्हणून माने साहेब मला असं वाटतं की सामाजिक न्यायाची जेव्हा आपण भूमिका मांडतो किंवा सामाजिक न्यायाची जेव्हा आपण अपेक्षा व्यक्त करतो त्यावेळेस पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागेल ते म्हणजे संघटन. आणि संघटन झाल्याशिवाय तुमच्यात सक्षमता येणार नाही. दुर्दैवाने म्हणा किंवा काही म्हणा, परंतु ज्या पद्धतीने स्वतंत्रोत्तर कालखंडामध्ये मातंग समाज संघटित व्हायला पाहिजे होता त्या पार्श्वभूमीवर झालेला नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिका संघटित व्हा संघर्ष करा म्हटले. त्यांच्या मागे प्रचंड समुदाय गेला त्या कालखंडामध्ये. मात्र आपण विचारधारा जितक्या जोरकसपणे स्वीकारायला पाहिजे त्या जोरकसपणे आपण स्वीकारले नाही. त्यामुळे शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार ज्या पद्धतीने आपल्या समाजामध्ये व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. आणि म्हणून आज आपली अवस्था अशी आहे असं मला वाटतं. फार कमी लोक उच्च शिक्षित आहेत, अधिकार वर्गावर आहेत, जे आहेत ते समाजाकडे मागे वळून पाहायला तयार नाहीये. त्याची कारणं समाजात आहेत, त्या व्यक्तींमध्ये सुद्धा आहे असं मला वाटतं. मी त्या समाजाचे घटक आहे म्हणून अधिकारवादीने बोलतोय. परंतु मित्रांनो, आपली उज्ज्वल परंपरा आहे. आता त्यांनी सांगितलं की लहूजी, मुक्ता साळवे, अण्णाभाऊ साठे आणि आता नुकतीच जाणार आहे. परंतु त्याच्याही आधी तुंगभद्रेच्या काठी आपलं राज्य होतं. प्रसेनजित राजा हा मातंग समाजाचा होता. संजीवनी ऋषी हे मातंग समाजाचे होते. एवढंच नव्हे, विराट नगरीची जी वाईमध्ये आम्ही राहतो वैराट, तर आम्ही डायरेक्ट त्या विराट नगरीच्या राजाशी परंपरा सांगणार नाही. हे सगळं शक्य आहे आणि हे सगळं संशोधनातून सिद्ध होईल. परंतु मित्रांनो, हे तुम्हाला सांगण्यामागची माझी एकच भूमिका आहे की आपल्यातला न्यूनगंड दूर करा. आपण गुलाम नव्हतो, आपण अस्पृश्य नव्हतो, आपण राज्यकर्ते होतो. प्रसेनजित राजा त्याला साक्षी आहे.
आपल्या अशुभ कधी मानलं गेलं मला कल्पना नाहीये, परंतु आज सुद्धा समाजामध्ये संस्कृतीमध्ये मानाचं स्थान आपल्याला आहे. आपला हक्क तोरण बनलं जातं नव्या वास्तूचं, त्याशिवाय त्या वास्तूचं पूजनच होत नाही. शेतीतले कितीतरी काम असे आहेत की ते आपल्या शिवाय होऊ शकत नाहीये. सयाजीराव बडोदेचे जे राजे होते ते युद्धाला जाताना पहिल्यांदा मातंग समाजाच्या स्त्रिया त्यांना ओवळायच्या आणि मग ते जायचे. सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.